नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधलं आपले जे 1.2 द फन दे हॅड हे जे चॅप्टर आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, द फन दे हॅड हे जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासूयात आणि त्यामध्ये आपल्याला हे जे चॅप्टर आहे ते आपल्याला लर्न करायचं आहे, त्याची ॲक्टिव्हिटीज घ्यायची आहे, तसेच गेम आणि टेस्ट या माध्यमातून आपल्याला द फन दे हॅड हे जे चॅप्टर आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा मुलांना, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर द फन दे हॅड या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत की दिस स्टोरी टेल्स अस हाऊ स्टुडंट विल स्टडी इन 22 सेकंड. म्हणजेच इथे आपल्याला 22च्या सेंचुरीमध्ये आपण काय शिकणार आहोत तर बघा, 22 सेंचुरी चिल्ड्रन इन 2157 cannot imagine there could be something like printed books men as teachers and children going to school together. म्हणजेच बघा, जी 22वी सेंचुरी येईल त्या सेंचुरीमध्ये नेमकं काय होणार आहे, स्कूल असणार आहे की नसणार आहे, आणि जे काही बुक्स वगैरे आपल्याला मिळतात तर ते प्रिंटेड असणार आहे की नसणार आहे, ही खूप छान मजेशीर अशी जी कथा आहे, जी गोष्ट आहे ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे की इथे एक मुलगी आहे ज्याचं नाव आहे मार्जी, आणि ती इथे असं इमॅजिन केलेलं आहे की ही जी कथा आहे ती भविष्य काळातील कथा आहे. म्हणजे या कथेमध्ये जेव्हा 22वी सेंचुरी जी आहे ती येईल तेव्हा स्कूल नसणार आहे किंवा प्रिंटेड बुक्स नसणार आहे, तर तिथे काय असणार आहे तर मशीनद्वारे, म्हणजेच जे काही घरीच, जसं की रोबो आहे, रोबो जसं आपण एखादा मूवी बघितलेला होता की भविष्य काळातील जो मूवी आहे सगळे काही इलेक्ट्रॉनिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या होणार आहेत, तसं असं स्टिचिंग देखील कशी होणार आहे तर ती देखील अशाच पद्धतीने होणार आहे. म्हणजेच तिथे देखील एक टीचर जो आहे तो माणूस नसून काय असणार आहे, एक रोबोप्रमाणेच असणार आहे. म्हणजेच इट इज इयर 2157 and Margie wrote in her diary that Tommy found a real book. आता इथे ही जी मार्जी आहे ती तिच्या बुकमध्ये तिने काय लिहिलेलं आहे बघा, तर इट इज इयर 2157 and Margie wrote in her diary that Tommy found a real book. आता टॉमी जो आहे त्याने काय केलेलं आहे, जी प्रत्यक्षात बुक असते ती त्याने काय केलेली आहे तर ती त्याच्याकडे आहे, आणि ती देखील काही मुलांना वाचण्याचा खूप काय असतो तर छंद असतो, म्हणून ती त्याच्याकडे आहे आणि त्याचं वाचन देखील कसं आहे तर चांगलं आहे. म्हणून शी वॉज टॉकिंग अबाउट हाऊ टॉमीज ग्रँडफादर टोल्ड हिम अबाउट द बुक्स हर रेड. आता पहा, इथे आपल्याला सांगते की शी वॉज टॉकिंग अबाउट हाऊ टॉमीज ग्रँडफादर टोल्ड हिम अबाउट द बुक्स ही रीड. आता त्याचे जे आजोबा होते किंवा आजोबांचे जे आजोबा होते त्यांच्या काळामध्ये कसे छापील बुक्स असायचे, तर मग ते मात्र जी काही 22 सेकंड सेंचुरी जी आहे तिच्यामध्ये 22व्या सेंचुरीमध्ये शतकामध्ये मात्र असे जे बुक्स आहेत ते नसणार आहे. आणि हे जे प्रिंटेड बुक आहे ते हळूहळू काय होणार आहे तर गायबच होऊन जाणार आहे, आणि मग कशामध्ये तर जे काही लॅपटॉप असते किंवा इलेक्ट्रॉनिकच्या आधारे जे काही स्टडी मटेरियल असेल ते मिळणार आहे. म्हणून बघा, द पेजेस वर ऑल येलो अँड क्रिंकली अँड स्टोरीज वर प्रिंटेड ऑन इट. आता तरी आपण बघू शकतो की आपल्याला कसे मिळत आहे, जे काही बुक्स आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये काय आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग आहे, चित्र आहे, आणि त्या चित्राद्वारेच आपल्याला काय कळलं जातं की एखादी स्टोरी असो, पोएम असो, ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने त्या चित्राद्वारे कळत असते. आणि प्रिंटेड काय असतात तर अक्षरे असतात. पण ते आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये असणार आहे का तर ते असणार की नसणार हेच आपल्याला हा जो भविष्यकालीन एक लेख आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत. बघा, द वर्ड्स ऑन द पेपर स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मूव्हिंग द वे द डीड टुडे ऑन द स्क्रीन.
आता बघा, जेव्हा आपण स्क्रीनवरती शब्द बघतो तर तेव्हा ते आपल्याला मुवमेंट होताना दिसतात, त्यांची हालचाल जी आहे त्या शब्दांची हालचाल होताना दिसते. पण जेव्हा प्रिंटेड वर्ड असतात, पुस्तकामधले आपण बघितलेलं आहे, जे काही बुक्स आपल्याकडे असतात त्यामध्ये जे काही वर्ड असतात ते कसे असतात तर स्थिर आणि शांत हे उभे असतात. पण स्क्रीनवरती जेव्हा आपण वर्ड्स बघतो ते वर्ड्स जे आहे ते कसे असतात तर हलणारे असतात, जे आपण बघितलेले आहेत. आणि बघा, जे काही आत्ता स्क्रीनवरती म्हणजे भविष्य काळामध्ये स्क्रीनवरती काय असणार आहे तर जे काही वर्ड्स असणार आहे त्यांची हालचाल होताना दिसणार आहे. पण मात्र तेव्हा जे काही लोक असतील किंवा स्टुडंट असतील त्यांना हे कळेल का की बुक्समधून त्यांच्या आजी आजोबांनी काय केलेले आहे तर स्टडी केलेली आहे. म्हणून बघा, ते जे वर्ड्स होते ते कसे होते, स्थिर होते आणि शांतपणाने उभे असे होते, ते हालचाल करणारे नव्हते. तर अँड वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर द सेम वर्ड्स अपियर्ड देअर. आता शब्द जे आहे ते बदलणार नाही आहे, सेम तसेच राहणार आहे. पण हे जे आहे ते फक्त कशामध्ये असणार आहे तर बुकमध्ये असणार आहे. पण स्क्रीनवर आपण जेव्हा बघत असतो तेव्हा मात्र काय होतं तर ते जे शब्द आहे त्यांची हालचाल होताना आपल्याला इथे काय होत आहे तर दिसत आहे. जे आपण बघितलेलं आहे की वर्ड्स जे आहे ते काय करताना दिसत आहे तर त्यांची मुवमेंट होत आहे, हालचाल होत आहे. मग दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. बघा, पहिले आपण आधी काय करायचो तर जे बुक्स आहे ते आपण घ्यायचो आणि रीड करायचो, वाचत असायचो. पण नंतर जेव्हा भविष्य काळामध्ये काय असणार आहे तर स्क्रीनवरतीच स्टडी करावी लागणार आहे. जसं बघा, ही मार्जे जे आहे ती काय करत आहे तर स्क्रीनवरतीच तिची स्टडी करत आहे. म्हणजे स्क्रीनवरतीच आपण काय करायच्या तर ज्या काही आपल्या टेस्ट असतील त्या देखील आपण स्क्रीनवरती द्यायच्या. जसे जे काही लेसन असेल, पोएम असेल ते सुद्धा नोटबुक किंवा आपल्याकडे काय नसणार आहे, नोटबुक नसणार आहे, प्रिंटेड बुक नसणार आहे. तर सगळा जो सिलेबस आहे तो कशामध्ये असणार आहे तर तो ह्या सगळ्या लॅपटॉपमध्ये असणार आहे किंवा कम्प्युटरमध्ये असणार आहे. म्हणून दॅट इट हॅड वेन दे रीड इट द फर्स्ट टाइम. बघा, जे बुक आहे ते आपल्याजवळ घेऊन बसण्याची देखील गरज भासणार नाही आहे, कारण इथे आपण बघू शकतो मार्जे जे आहे ती काय करत आहे या स्क्रीनवरती तिचे जे काही सिलेबस आहे तो ती बघत आहे. जे काही पोर्शन आहे ते सगळं कशाद्वारे ती बघणार आहे, या स्क्रीनद्वारे ती बघणार आहे. मग टॉमी फाउंड दिस व्हेरी फनी. ही सेड, व्हॉट अ वेस्ट when you are through with the book. आता बघा, जे बुक्स असतात ना ते आपण घेतो आणि वाचल्यानंतर ते काय होतात तर कालांतराने ते जुने होऊन जातात आणि मग ते आपण फेकून देत असतो किंवा ते इतरांना देत असतो. पण तसं ह्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये होणार आहे का तर नाही. मग हे किती वेस्टेज काम आहे. कसं अगदी जे काही म्हणतात की वेळ खाऊ जी काही पद्धत आहे ते आपण याला म्हणत असतो. पण टॉमी काय म्हणत असतो की हे कसं आहे, खूप फनी आहे. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण स्क्रीनवर बघतो तेव्हा मात्र काय होत राहतं की त्याचा जो परिणाम आहे तो डोळ्यांवरती होऊ शकतो. पण जे बुक्स आहे ते जर रीडिंग केले आपण तर त्याचं जे फिलिंग आहे ते आपल्याला वेगळं येत असतं. पण हे भविष्यकालीन म्हणजे फ्युचरमध्ये जे काही बुक्स आहेत ते नसणार आहे. मग यू जस्ट थ्रो इट अवे. आपण काय करतो, ते बुक्स घेणार, वाचणार आणि फेकून देणार. पण अशा गोष्टी होतात का तर नाही. मग आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड मिलियन बुक्स ऑन इट अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. आता आपलं बुक्स जे असतं तर एकच बुक्स असतं आणि त्या बुकमध्ये काय असतं ठराविक अशी माहिती दिलेली असते. पण ह्या स्क्रीनवरती काय दिलेलं आहे, मिलियन म्हणजे अगदी लाखो जे बुक्स आहे आपण ते ह्या स्क्रीनवरती पाहू शकतो. मग आता एकच बुक आपल्याला जे आहे ते रीड करायला एवढा कंटाळा येतो. तर तुम्ही विचार करा, जर मिलियन बुक्स जर आपल्याकडे असेल तर ते आपण रीड कधी करणार. तरी सुद्धा भविष्यकालीन काय होणार आहे, आपल्याकडे छापील बुक जे आहे ते नसणार आहे. आणि हे सगळे मिलियन्स बुक कुठे असणार आहे तर हे सगळे कम्प्युटरमध्ये म्हणजे स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा, प्लेंटी म्हणजे मोर आणि आय वुडंट थ्रो इट अवे. आता बघा, हे जे बुक्स आपण स्क्रीनवरती बघतो ते मात्र फेकून देता येत नाही. ते आपण सेव्ह करून ठेवतो आणि मग ते पुढचे जे स्टुडंट आहेत ते बघतात. पण इथे मार्जे वॉज
क्युरियस टू नो फ्रॉम वर टॉमी गॉट दॅट बुक. आता ही जी मार्जे आहे ती काय सांगत आहे की जे काही स्क्रीन आहे त्याच्यावरती मी काय करू शकते, लाखो बुक जे आहे ते मी बघू शकते आणि ते रीडसुद्धा करू शकते. पण जे प्रिंटेड असतात ते काय होतात, वेस्टेज होतात. मग इफ फाउंड इट इन माय हाऊस इन द ॲटिक ही सेड. आता बघा इथे ही जी मार्जे आहे वॉज 11 इयर्स. ही जी मार्जे आहे ती 11 वर्षाची आहे आणि जो टॉमी आहे तो किती वर्षाचा आहे, तर तो 13 वर्षाचा आहे. मग इथे आपण पाहू शकतो की when she learned that the book was about school, she was even more surprised since she wondered what. आता ती अगदी आश्चर्यचकित, हा जो टॉमी आहे हा आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत आहे, अगदी मिश्किलपणाने तिच्याकडे बघत आहे की जे बुक्स असतात ते खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे असतात. जसं की तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे की जे बुक आहे ते आपल्या आजी आजोबाने त्यांच्या पिढी जी होऊन गेलेली आहे त्यांनी वाचलेलं आहे, म्हणून हे देखील आपल्यासाठी कसे असणार आहे, उपयुक्तच असणार आहे. मग देअर वॉज टू राईट अबाउट स्कूल्स. आता स्कूल्सवरती काय केलेलं आहे, बुक्स जे आहे ते लिहिलेलं आहे. मग ते आहे बघा, मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर. आता ती नेहमी द्वेष करायची कशाचा, तर स्कूलचा, शाळेचा. तिला एखाद्याला काय येत असतो, खूप कंटाळा येत असतो, शाळेचा असो किंवा अभ्यासाचा असो. जसं कुणाला येत आहे, मार्जीला येत आहे. मग द मेकॅनिकल टीचर had been giving her test after test in geography and she had been doing worse until. आता इजा एक टीचर होता, तो ती एक मशीनच काय होता, तिचा टीचर होता. त्याचं नाव बघा काय आहे की मेकॅनिकल टीचर, म्हणजे एक प्रकारचे काय आहे, मशीनच आहे. आणि ती मशीन काय करत होती, तर तिचा जो भूगोलचा पेपर आहे तो सारखा सारखा घेत होती आणि म्हणून ती काय झालेली, तर खूप कंटाळलेली की सारखा सारखा हा जो मेकॅनिकल टीचर आहे तीच काय करत आहे, तर टेस्ट घेत आहे. म्हणून बघा, हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आता त्यांनी काय केलेलं आहे, तर ही जी मशीन आहे ही नेमकं असं का करते, यासाठी त्याने काउंटी इन्स्पेक्टरकडे, म्हणजेच जो हा जो मेकॅनिकल जो काही टीचर आहे तो सुधारेल अशा ठिकाणी काय केलेलं आहे, त्या आईने तो जो मेकॅनिकल टीचर आहे तो काउंटी इन्स्पेक्टरकडे दिलेला आहे. Then man was a round little man with a red face and with the help of box of tools he took the teachers apart. आता बघा इथे त्यांनी काय बघितलेलं आहे, the man was a round. तो जो मॅन होता कुठला, जो कुठल्या याला होणार होता, तर बघा जो काही मेकॅनिकल टीचर आहे त्याला सुधारवण्यासाठी जिकडे तो गेलेला, तर तो मॅन कसा होता बघा, राऊंड लिटल मॅन, म्हणजे तो बुटका होता आणि त्याचं फेस कसं होतं, तर त्याचं फेस रेड होतं आणि अशा प्रकारे त्याचं जे वर्णन आहे ते मार्जीने केलेलं आहे. आणि बघा त्याच्याकडे काय होतं, एक बॉक्स होता, त्याच्यामध्ये वेगवेगळे काय होते, तर साहित्य होते. आणि मग तिला असं वाटलं की जो मेकॅनिकल इंजिनियर आहे आता तो त्याचे जे पार्ट आहे कसे झालेले आहेत, वेगवेगळे काउंटी इन्स्पेक्टरने केलेलं आहे. म्हणजे आता काय होणार आहे की जो काउंटी इन्स्पेक्टरने मेकॅनिकल टीचरला कशासाठी घेतलेलं आहे, तर सुधारवण्यासाठी. आणि नक्कीच आता काय होणार आहे की ही जी मशीन आहे ती सुधारणार आहे. म्हणून द मदर वॉज लिटल अप्रोचिंग वेदर ही वुड be able to put the teacher back which he finally did. आता बघा कुठल्याही मशीन कुठे काय बिघाड झालेला आहे हे कुणाला माहिती असतं, तर हे फक्त एका जो काही सुधारणारा असतो, जसं काउंटी जो इन्स्पेक्टर आहे त्याच्याकडे हे जे मशीन आहे ती देण्यात आलेली आहे. जो काही इलेक्ट्रॉनिक एक टीचर आपण त्याला म्हणू, मेकॅनिकल एक जो काही टीचर आहे तो काउंटी इन्स्पेक्टरकडे देण्यात आलेला होता. त्याने काय केलेलं होतं की त्याचे सगळे पार्ट वेगळे केले आणि जो काही फॉल्ट होता तो त्याने दुरुस्त केलेला आहे. म्हणून बघा, द न्यू टीचर वॉज लार्ज अँड ब्लॅक अँड अगली टू. आता हे सगळे पार्ट वेगवेगळे करून
जो न्यू टीचर जो इथे आलेला आहे तो कसा होता, तर तो ब्लॅक म्हणजे काळा होता आणि अगली म्हणजे कुरूप असा होता. म्हणजे तोच त्याने काय केलेलं होतं, टीचर बनवलेला होता, पण त्याचं वर्णन अशा प्रकारे इथे करण्यात आलेलं आहे. मग इट हॅड अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड द क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आता इथे आपण पाहिलेलं आहे की इथे काय विचारण्यात आलेलं आहे की प्रत्येक लेसनवरती इथे क्वेश्चन जे आहे तो हा मेकॅनिकल टीचर जो आहे तो विचारत आहे. पण जो अकाउंट इन्स्पेक्टर आहे तो म्हटला की मुलींमध्ये इथे काय नाही आहे, तर माझीची इथे चूक नाही आहे. तर चूक कुणाची आहे, तर मेकॅनिकल जो टीचर आहे त्याची चूक आहे आणि ती दुरुस्त जी आहे ती अकाउंट इन्स्पेक्टरने केलेली आहे. मग मार्जी डिसलाइक द सॉल्ट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. आता ह्या मार्जीला काय कुठला भाग पसंत नव्हता, तर सॉल्ट म्हणजे एक प्रकारचा भाग असतो ज्याच्यामध्ये काय करावं लागतं, तर जी काही टेस्ट आहे किंवा होमवर्क आहे तो सबमिट करावा लागत असतो. हा जो पार्ट आहे तो कुणाला मान्य नव्हता किंवा ती लाईक करत नव्हती, तर मार्जी हा जो पार्ट आहे तो तिला आवडत नव्हता. मग बघा, शी हॅड टू राईट देम इन पंच कोड दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 years ओल्ड अँड द मेकॅनिकल. आता इथे ही जी मार्जी आहे ती जेव्हा 6 वर्षाची होती तेव्हाच तिने एक पंच कोड जो आहे, एक सांकेतिक भाषा जी आहे ती ह्या मेकॅनिकलकडनं शिकून घेतलेली होती. म्हणजेच बघा, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिला कॅच झालेल्या आहे. अगदी 6 वर्षापासूनच तिने काय केलं होतं, ह्या मशीनकडनं किंवा ह्या मेकॅनिकल टीचरकडनं तिने सांकेतिक भाषा जी आहे ती 6 वर्षाची असताना शिकून घेतलेली. मग टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आता बघा, जेव्हा ती टेस्ट द्यायची किंवा काही होमवर्क वगैरे द्यायची आणि सबमिट करायची तर लगेच तिला काय मिळायचे, तर रिप्लाय मिळायचा आणि तिने किती मार्क्स इथे मिळवलेले आहे, होमवर्क तिने कंप्लीट केलेला आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिला अगदी क्विकली मिळायच्या, अगदी लवकर मिळत असायच्या. मग द इन्स्पेक्टर स्माइल्ड अँड टॅप मार्जेस हेड. आता इन्स्पेक्टरने काय केलेलं आहे, स्माइल केलेले आहे आणि तिच्या डोक्यावरती एक टपली दिलेली आहे. मग सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. मग तो काउंटी इन्स्पेक्टर काय म्हणत आहे की इथे मार्जीची चुकी नाही आहे, तर चुकी कुणाची आहे, तर इथे चुकी आहे एका मेकॅनिकल टीचरची. हा फॉल्ट म्हणजेच काय, तर मार्जीची इथे काय नाही आहे, चुकी अजिबात नाही आहे, तर काहीतरी जो फॉल्ट आहे तो ह्या मशीनमध्येच झालेला होता. मग आय थिंक द जॉग्राफी सेक्टर वॉज ग्रेटेड अ लिटल टू क्विक. आता जो काही एक पार्ट असतो जॉग्राफीचा तो जो आहे तो ह्या मशीनमध्ये काय झालेला होता, तर ह्या मशीनमध्येच काहीतरी काय आलेला होता, तर फॉल्ट आलेला होता असा कोण म्हणत आहे, तर काउंटी इन्स्पेक्टर जो आहे तो म्हणत आहे इथे कुणाची चूक नाही आहे, तर मार्जीची इथे अजिबात चूक झालेली नाही आहे. म्हणजे जॉग्राफी शिकवत असताना सारखे काय व्हायचं की तीच जी टेस्ट आहे ती पुन्हा पुन्हा रिपीट होत असायची. आणि म्हणूनच मग तिच्या आईने काय केलं होतं की नक्कीच याच्यामध्ये काय असणार आहे, तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असणार आहे. म्हणून तिने काय केलेलं आहे, तर काउंटी इन्स्पेक्टरला बोलावून आणि मग ते दुरुस्तीसाठी त्याने काय केलेलं आहे, तर पाठवलेलं आहे. पण जेव्हा दुरुस्ती त्या मशीनची झाली तेव्हा मात्र काउंटी इन्स्पेक्टर काय म्हणाला की हा फॉल्ट कशामध्ये होता, मेकॅनिकल टीचरमध्ये होता. मग this thing happens sometimes. I have slow it up to an average 10-year-old level. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे की काउंटी इन्स्पेक्टरने बघा, आता याच्यामध्ये काउंटी इन्स्पेक्टर जो आहे त्याने काय केलं होतं की जो काही जॉग्राफी या सब्जेक्टचा जो काही फॉल्ट झाला होता मेकॅनिकल टीचरमध्ये तो त्याने काय केला होता, तर तो दुरुस्त केलेला होता आणि काही तासच त्या मशीनला ठीक होण्यामध्ये लागलेले होते. आणि त्याने इथे काय केलेलं आहे की ॲव्हरेज केलेलं आहे, म्हणजे 10 वर्षापर्यंतचा जो काही सिलेबस आहे तोच फक्त त्या मेकॅनिकल मशीनमध्ये फिट केलेला आहे. हा जो काउंटी इन्स्पेक्टर आहे तो त्याच्या पेरेंट्सला म्हणजे आईला समजून सांगत आहे की इथे काय केलेलं आहे, फक्त ॲव्हरेज सिलेबसच आम्ही सबमिट केलेला आहे. त्यानंतर ॲक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न
ऑफ हर प्रोग्रेस इन क्विक सॅटिस्फॅक्टरी. आता इथे आपण पाहू शकतो की जे काही सिलेबस त्याच्यामध्ये सेव्ह करण्यात आलेला आहे तो सिलेबस जो कसा आहे तर समाधानकारक आहे आणि हा नक्कीच मार्जी हिच्याकडनं काय होणार आहे सॉल्व्ह होणार आहे. आणि आम्ही त्याची जी गती आहे ती देखील कशी केलेली आहे तर ती देखील गती आम्ही स्लो केलेली आहे. त्यामुळे आता कुठलाही फॉल्ट जो आहे तो होणार नाही. मग आपण पुढे पाहू शकतो की इथे काय केलेलं आहे, जो काउंटी इन्स्पेक्टर आहे तो म्हणतोय की मार्जी वॉज नॉट ऑल हॅपी. आता ही जी मेकॅनिकल टीचर आहे तर तो कसं झालेला आहे अगदी तत्काळ दुरुस्त झालेला आहे. पण ही जी गोष्ट आहे ती मात्र मार्जीला आवडलेली नाही. शी थॉट दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. आता इथे ती काय म्हणत आहे बघा, तर ती म्हणत आहे की ही जी गोष्ट आहे ही एवढ्या लवकर कशी काय झाली, क्विकली कशी काय झाली, कारण ह्या मशीनला तर वेळ लागायला पाहिजे होता. म्हणून ती काय नाही आहे तर इथे समाधानी नाही. म्हणून आपण बघू शकतो इथे की शी रिमेंबर्ड दॅट दे had taken away Tommy's teacher for months since the history sector had blank. आता इथे ती काय सांगते की जेव्हा टॉमीचा जो मेकॅनिकल टीचर आहे तो जेव्हा काय झालेला ब्लँक जेव्हा झाला होता तेव्हा मात्र त्याला 1 महिना लागला होता. कशासाठी तर त्याच्या दुरुस्तीसाठी. पण मात्र इथे काय झालेलं आहे की दुरुस्तीसाठी जो काही मेकॅनिकल टीचर दिला गेला होता तो अगदी 1 तासामध्येच काय झालेला होता तर दुरुस्त झाला होता. मग जो काही टॉमीचा जो काही टीचर आहे त्याला मात्र दुरुस्त व्हायला किती वेळ लागलेला, 1 महिना लागला होता. मग आउट कम्प्लिटली 1 महिन्यानंतर तो कसा झाला होता तर कंप्लीट झाला होता. मग पुढे आपण पाहू शकतो की शी आस्क्स टॉमी वाय वुड एनीबडी राईट अबाउट स्कूल. आता एक जे स्कूलवरती काय केलं गेलं होतं तर बुक लिहिलं गेलं होतं. मग त्यामध्ये जे काही बुक्स लिहिलं होतं तर त्या बुकमध्ये तेही स्कूलवरती कसं काय लिहिणार तर दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड अंडर हंड्रेड्स. म्हणजेच काय तर हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो, ॲक्च्युली सेंचुरीज अगो. म्हणजे यापूर्वी काय झालं होतं तर जे काही अगदी शतका आधी काय झालं होतं की जे काही पेरेंट्स आहे आपले आजोबांच्या आजोबा देखील जेव्हा शाळेमध्ये जायचे तेव्हा मात्र काय व्हायचं तर तेव्हा मात्र बुक्स हे जे आहे ते असायचे जे आता ह्या 22व्या सेंचुरीमध्ये नाही आहे. तर ते कधी असायचे अगदी शतका आधी काय होते तर बुक्स हे अवेलेबल होते. मग मार्जी वॉज हर्ट. शी वॉजंट शुअर व्हॉट काइंड ऑफ टीचर्स दे हॅड बट दे डिड हॅव अ टीचर्स शी थॉट. आता बघा त्यांना असं वाटतंय, मार्जीला काय वाटतंय की टीचर आणि तेही स्कूलमध्ये. तर आता टॉमी काय करत आहे की तिला समजावून सांगत आहे की जे टीचर होते शतकानुशतका आधी हे अवेलेबल होते तेही माणसं होते. कोण तर टीचर. पण यांच्या काळामध्ये टीचर जे आहे ते काय आहे तर मशीन आहे. पण आता आपण जेव्हा शिकत आहोत तेव्हा टीचर कोण आहेत तर हे प्रत्यक्षात माणसं आहेत. मग टॉमी टोल्ड हर दॅट द टीचर वॉज अ मॅन इन दस डेज. आता तेव्हाच्या काळात काय होतं तर माणसं होती, पण आताच्या काळात मात्र कोण आहेत तर रोबो आहेत किंवा मेकॅनिकल टीचर्स आहेत. मग अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. मार्जी वॉज सरप्राईज. ती कशी झालेली आहे सरप्राईज झालेली आहे. साहजिकच आहे जर आपण हे इमॅजिन केलं की 22व्या शतकामध्ये शिकवणारा हा माणूस नसेल, टीचर हा माणूस नसेल तर काय असणार आहे की मशीनच असणार आहे. मग साहजिकच आहे त्याला काय समजणार आहे की हे जे 22व्या सेंचुरीमधले जे काही मुलं आहेत ते म्हणतील की 2 शतका आधी टीचर होते. म्हणजेच हे साहजिकच आहे त्यांना काय वाटणार आहे तर त्यांना हे सरप्राईज वाटणार आहे. म्हणून बघा हे सरप्राईज होतं कोणासाठी तर ते सरप्राईज होतं मार्जीसाठी. ते सरप्राईज झालेले आहे इन्फॉर्म टॉमी. म्हणजेच ते काय झालेले आहे सरप्राईज झालेले आहे की खरंच माणसं होते का 2 शतका आधी. मग मार्जी वॉन्डर्ड हाऊ अ मॅन कुड बी दॅट स्मार्ट.
माणसं एवढे स्मार्ट असतात का? जसे की मशीन्स वगैरे असतात, मशीनीकडे सगळे काही आन्सर्स असतात. तर बघा, शुअर ही इज माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर्स टुमारो, टॉमी सेड. म्हणजेच इथे माणसंसुद्धा कसे असतात तर खूप हुशार असतात. साहजिकच आहे, माणसांनीच काय बनवलेले आहेत तर मशीन्स बनवलेल्या आहेत. मग माणसं हे हुशार असणारच. मग टॉमी काय म्हणतोय की माझे वडीलसुद्धा कसे आहेत तर खूप हुशार आहेत. जे टीचरला माहिती आहे तेच माझ्या वडिलांना माहिती आहे. मग मार्जी डिडंट वॉन्ट टू आर्ग्यू दॅट बट शी सेड शी डिडंट वॉन्ट टू स्ट्रेंज मॅन इन हर होम. बघा तो काय सांगतोय की आधी काय व्हायचं की माणसं जे आहेत ते घरी शिकवायला यायचे नाही. तर काय व्हायचं मग? तर टॉमी लाफ्ड अलाउड अँड सेड यू डोंट नो मच मार्जी. ते म्हणायचे, तो हसला आणि म्हणायला लागला मार्जीला की काय गं, तुला खरंच काही माहिती नाही आहे का? तर द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. म्हणजे जे माणसं टीचर होते ते हाऊसमध्ये म्हणजे घरामध्ये यायचे नाही. तर दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. त्यांना एक स्पेशल अशी काय दिली असायची, तर एक बिल्डिंग दिली असायची आणि त्या बिल्डिंगमध्येच ते काय करायचे तर सगळ्या मुलांना एक सोबत शिकवायचे. मग मार्जी वॉज देन सरप्राइज टू लर्न दॅट ऑल द स्टुडंट्स लर्न द सेम थिंग्स इफ दे वर द सेम एज. आता तिथे आपल्याला तर माहितीच आहे, शाळेमध्ये एकाच वयाचे मुलं जे आहेत ते एका वर्गामध्ये बसवायचे आणि मग त्यांना एकाच पद्धतीने काय व्हायचं तर शिकवलं जायचं. पण हे जी गोष्ट आहे ती कुणाला पटत नाही आहे. तर जी मार्जी आहे तिला ही गोष्ट पटत नाही आहे की सगळ्याच स्टुडंटला, तेही एका इमारतीमध्ये एका वर्गामध्ये सेम एज असलेल्या, सारखे वय असलेल्या मुलांना काय केलं जायचं तर शिकवलं जायचं. मग बट माय मदर सेज अ टीचर्स हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ इच बॉय अँड गर्ल टीचर्स अँड दॅट एज. आता प्रत्येकाला प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेनुसार काय करायला पाहिजे तर शिकवायला पाहिजे. असं कोण म्हणत आहे तर असं जी मार्जी आहे, तिची आई जी आहे ती अशी म्हणत आहे की प्रत्येकाची बुद्धिमत्ता जी आहे ती कशी असते, वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक टीचरने त्यांच्या बुद्धिमत्तेसारखंच, मुलांच्याच बुद्धिमत्तासारखं त्यांना काय करायला पाहिजे तर शिकवायला पाहिजे. किड हॅज टू बी अ लाफ टफ डिफरंटली. आता सगळे जे किड्स असतात ते कसे असतात तर सगळेच मुलं हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात, वेगवेगळी त्यांची बुद्धिमत्ता ही असते. Tommy informed her just the same they didn't do it that way then. पण जेव्हा शतकानुशतका आधी काय व्हायचं तर सगळे जे सेम एजचे जे मुलं असायचे ते मात्र एका इमारतीमध्ये असायचे आणि त्या सगळ्यांना वेगवेगळी जरी बुद्धिमत्ता असली तरी त्यांना शिकवलं जायचं. इफ यू डोंट लाईक इट यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला पुस्तक वाचायला आवडत नसेल तर तू काय करू नकोस तर पुस्तक वाचू नकोस. मग मार्जी फाउंड दिस व्हेरी फनी. आता बघा इथे काय झालेलं आहे की हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचं, म्हणजेच 22व्या सेंचुरीमध्ये हे पुस्तक, बॅग्स किंवा वॉटर बॅग्स असं काहीही नसणार आहे. म्हणून तिला हे काय वाटत आहे, एक मजा वाटत आहे, एक मस्करी वाटत आहे. मग मार्जीस मदर कॉल्ड हर अँड टॉमी स्कूल शी सेड. आता ती तेवढ्यामध्येच काय झालेलं आहे की मार्जीच्या आईचा तिला आवाज आला आणि काय म्हणत आहे ती की मार्जी आता सगळं काही थांबव आणि आता काय झालेलं आहे, तुझ्या शाळेचा जो वेळ आहे तो झालेला आहे आणि टॉमीच्या शाळेचा सुद्धा काय झालेला आहे, वेळ झालेला आहे. मार्जी लुक अप नॉट एट मम्मा. ती म्हणते की नाही मम्मा, अजून वेळ जो आहे तो झालेला नाही आहे शाळेचा. मग नाव सेड शी अँड इट्स probably time for the टॉमी टू. आता तिला काय करायचं होतं तर तिचा जो काही त्यांच्या दोघांचं जे काही संभाषण चालू होतं ते पूर्ण करायचं होतं. मार्जी सेड टू टॉमी कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. आता ती म्हणते की शाळा संपल्यानंतर मी जे काही बुक्स आहे ते मी वाचू शकते का, असं ती टॉमीला म्हणत आहे. मग बघा, मे बी he walked away with the dusty old book tucked beneath his arm.
त्याने काय केलेलं आहे, जे बुक्स आहे ते धूळ लागलेले बुक्स जे आहे ते त्याने घेतलेले आहे आणि आपल्या काखेमध्ये घेऊन तो पुढे गेलेला आहे, शोल्डरवरती घेऊन तो पुढे गेलेला आहे. मग मार्जी वेंट इन टू हर स्कूल रूम विच वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड. आता तिला माहिती आहे की स्कूल जी आहे ती बाहेर नसायची, तर कुठे असायची, ही घरी स्कूल असायची. तिच्या बेडरूमच्या बाजूलाच काय होतं, तिची स्कूल होती. आणि तिचे जे मेकॅनिकल टीचर आहे ते वाट बघत होते की ही जी मार्जी आहे ती कधी येणार आहे. मग बघा, वेटिंग फॉर हर. आता जी मेकॅनिकल टीचर आहे ती मार्जीची वाट बघत होते. मग इट वॉज ऑलवेज ऑन टू द सेम टाईम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स. आता फक्त सॅटरडे आणि संडे जर सोडला, शनिवार रविवार जर सोडला, तर बाकीच्या वेळेस अगदी ठरवलेल्या वेळेतच तिचे जे स्कूल आहे, म्हणजे जे काही मेकॅनिकल टीचर तिची स्कूल घेत होते ते बरोबर ऑन टाईम काय व्हायचं, तर स्टार्ट व्हायचे. म्हणजे अगदी वेळेवर तिचे स्कूल ऑन व्हायचे आणि वेळेवरतीच तिची स्कूल कशी व्हायची, तर ऑफ ही व्हायची. मग लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. म्हणजेच तिचे जे स्कूल आहे ती ठरलेल्या तासामध्ये त्या वेळेला ती जी स्कूल आहे ती असायची. जेवढे तास जेवढे आवर्स ठरलेले होते तेवढ्या आवर्समध्ये तिची जी स्कूल आहे ती व्हायची. मग द स्क्रीन वॉज lit up and said today's arithmetic lesson is on addition of proper fractions. आता इथे अंकगणिताचा काय होता, तर आज अंकगणित हा सब्जेक्ट होता आणि त्यामध्ये ॲडिशन्स म्हणजे बेरीज आणि फ्रॅक्शन्स म्हणजेच काय, तर इथे तिला जे काही ॲडिशन्स अँड ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स हे हा जो सब्जेक्ट आहे हा आज तिला होता. म्हणजे हे वर्गीकरण जे आहे तिला आज ते करायचं होतं. तो सब्जेक्ट जो आहे तो तिचा आज होता. म्हणून प्लीज इन्सर्ट एस्टरडेज होमवर्क इन प्रॉपर सॉर्ट. आता जो काही पार्ट असतो मशीनचा त्या पार्टमध्ये जो काही सब्जेक्ट असेल तो काय करावा लागत होता, तर त्या पार्टला तसे आपल्याला सूचना द्यावी लागत होती. म्हणून मार्जी डिड सो विथ साई. आता बघा तिने काय केलेलं आहे, तर ती मशीन जे आहे जसं सांगेल तसं फॉलो करावं लागत होतं. म्हणून शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय अँड ऑल द स्कूल. म्हणजे जे काही आजोबाचे सुद्धा आजोबा आहे ते देखील कुठे जात होते, तर स्कूलला जात होते, शाळेमध्ये जात होते. जसे आत्ता आपली शाळा आहे, आता हे जे काही अनुभव आहे तेच अनुभव आपल्याला आपल्या पिढ्यानपिढ्या काय करायचे आहे, शेअर करायचे आहेत. मग चिल्ड्रन केम टू द स्कूल टुगेदर, स्टडीड टुगेदर अँड वेंट होम टुगेदर. म्हणजेच बघा, तेव्हा सगळ्या ज्या काही स्टडी आहे जी कशामध्ये होणार आहे, तर ही सगळी जी स्टडी आहे ती आता संपूर्णपणे मशीनद्वारे सुद्धा दिले जाणार आहे. मग बघा, अँड द टीचर्स वर रिअल पीपल. तेव्हा काय असायचे, तर रिअल पीपल म्हणजेच खरोखरचे माणसं हे काय असायचे, टीचर असायचे. द मेकॅनिकल टीचर्स वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन्स 1/2 अँड 1/4. आता तिचा जो सब्जेक्ट जो होता तो आता काय झालेला आहे, तर फ्लॅश झालेला आहे स्क्रीनवरती. आणि आता मात्र काय झालेलं आहे, तिची जी स्टडी आहे ती स्टार्ट झालेली आहे. मग मार्जी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्डन डेज अँड द फन दे हॅड. आता हे सगळे जे ओल्डन जे काही आपण म्हणतो ना, ओल्ड इज गोल्ड, हे मात्र आता तिला सांगण्यात आलं होतं. आणि आता ती काय करत आहे, त्या विचारत आहे की खरंच आधी काय व्हायचं, तर जे बुक्स आहे ते रीड करायचे सगळेजण, एका इमारतीमध्ये बसायचे. एक स्पेशल काय असायची, इमारत असायची आणि त्यामध्ये सगळे एजचे जे सेम एजचे जे मुलं आहेत ते बसायचे आणि त्यांना एकच पद्धतीने काय व्हायचं, शिक्षण दिलं जायचं. बघा, या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर This is the story of little girl who is living in the years
2157 अँड इज अपसेट विथ द मेकॅनिकल टीचर्स. तेव्हा कोण असणार आहे, जी 22वी सेंचुरी असणार आहे, साहजिकच आहे की मेकॅनिकल टीचर्स असणार आहे. मग शी इनिव्हिज द वे हर ग्रँडफादर्स स्टडीज, वेंट टू स्कूल विथ फेलो चिल्ड्रन अँड एन्जॉय देअर स्टडीज टुगेदर. जर आपण आपल्या जी काही पिढी असेल तिला जर आपण आपले अनुभव शेअर करत गेलो, तर जशी मार्जी जी आहे ही मुलगी आठवत आहे की खरंच माझे आजोबांचे आजोबा काय करायचे, तर शाळेमध्ये जायचे, तिथे सगळे जे स्टुडंट आहे सगळे एकत्र यायचे, अगदी मजा मस्ती करायचे, शिकायचे देखील. आणि ते सगळे कसे असायचे, तर एकत्र शाळेला जायचे आणि शाळा सुटल्यानंतर देखील काय करायचे, ते एकत्र घरी यायचे. म्हणजे अशी जी मौज मस्ती आहे जी केलेली होती आपण शाळेमध्ये, ती जर आपण शेअर करत गेलो पुढच्या पिढीला तर काय होणार आहे, साहजिकच आहे, आपल्याला माहिती आहे. तर ही जी मस्ती आहे ती जर आपण शेअर करत गेलो तर ते आपल्या पुढच्या पिढीला कळणार आहे. पण शाळेत जाऊनच काय आहे, तर खूप मजा आपल्याला घेता येणार आहे. म्हणूनच आपलं जे काही लहानपण आहे ते अगदी आपल्याला कसं घालवायचं आहे, तर अगदी मजेशीर असं आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपली जेव्हा पिढी येईल आणि ते आपल्याला विचारेल की तुम्ही लहान असताना तुम्ही काय केलेलं आहे, शाळेमध्ये कुठली मौज मजा केलेली आहे, तर आपल्याकडे खूप सारा आठवणीचा काय पाहिजे, तर साठा पाहिजे. जेणेकरून आपण काय करणार आहोत, तर जेणेकरून आपण आपल्या जतन केलेला जो काही आठवणींचा साठा आहे तो आपण पुढच्या पिढीला काय करणार आहोत, तर देणगी म्हणून देणार आहोत. आणि मग ते लोक आपल्याकडनं काय करणार आहोत, तर काही ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या शिकणार आहेत. म्हणून बघा, घरी शिकण्यापेक्षा शाळेत जाऊन जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याला अगदी वेगवेगळे अनुभव येत असतात. सगळे एजचे जे काही मुलं आहे, सेम एजचे जे काही मुलं आहेत ते एकत्र आलेले असतात. आपल्या विचारांची देवाणघेवाण होते. म्हणजेच जो काही मस्ती आहे किंवा स्टडी आहे, एकमेकांना स्टडीमध्ये मदत होते, तसेच खेळांमध्ये मदत होते. तर वेगवेगळ्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आपल्याला येत असतात, वेगवेगळे एक्सपिरियन्स जे आहेत ते आपल्याला शाळेद्वारे येत असतात. म्हणून शाळेत जाऊन शिकणं हे कधीही चांगलं आहे. तर बघा, इथे ही जी मार्जी आहे आता ते दिवस आठवत आहे की माझे जे आजोबा आहेत ते शाळेत जाऊन, अगदी माणूस तेव्हा काय होता, तर टीचर होता, आणि तेव्हा त्यांनी काय केलेलं, तर अगदी छान असं शाळेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं होतं. पण मार्जीला इथे शिक्षण कसं मिळत आहे, तर तिला एका मशीनद्वारे इथे शिक्षण मिळत आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे हा जो लेसन आहे, या लेसनमधून आपण शिकलेलो आहोत की ही जी कथा आहे ती भविष्यकालीन कथा होती. म्हणजेच असं घडणार आहे की जे काही बुक्स वगैरे आहेत त्याशिवाय सुद्धा काय करावं लागणार आहे, स्टडी करावी लागणार आहे. पण खरी मजा कशामध्ये आहे, तर बुक्स मटेरियलमध्येच आहे. तर अशा प्रकारे द फन दे हॅड ही हा जो लेख आहे किंवा कथा आहे ही आपण लर्न केलेली आहे. आता ॲक्टिव्हिटीज, गेम आणि टेस्ट याद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर ही जी कथा आहे ती आपण शिकणार आहोत.